कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत कल्याण रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँड परिसरातील पुनर्विकासाचे काम प्रगतीपथावर चालू आहे। यामुळे वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे। आजपासून नेताजी सुभाषचंद्र बोस चौक ते कल्याण रेल्वे स्थानक आणि एसटी स्टँड दरम्यान सर्व प्रकारची अवजड वाहने आणि सरकारी तसेच खासगी बसेस यांना प्रवेश बंद करण्यात आली आहे। हे निर्बंध 3 फेब्रुवारी 2025 पासून लागू करण्यात आला आहे। स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत हे निर्बंध कायम राहतील। पोलीस वाहने, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेड आणि अत्यावश्यक सेवांना सूट दिली जाईल। वाहतूक बदल आणि पर्यायी मार्ग नेताजी सुभाषचंद्र बोस चौक मार्गे कल्याण रेल्वे स्थानक आणि एसटी स्टँड जड वाहनांसाठी रोड बंद। पर्यायी मार्ग सुभाषचंद्र बोस चौक बिर्ला कॉलेज दुर्गडी चौक मार्गे गुरुदेव हॉटेल ते कल्याण स्टेशन हा मार्ग अवजड वाहनांसाठी वाहतूक पोलिसांकडून मोकळा केला जाईल। कल्याण स्टेशनकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस, अवजड वाहनं यांना बाईच्या पुतळा येथून प्रेम ऑटो, आधारवाडी सर्कल, नंतर दुर्गाडी, पत्री पूल, गोविंदवाडी बायपास मार्गे गुरुदेव हॉटेलकडनं स्टेशनमध्ये एंट्री करतील, बस स्टँडवर जातील आणि बस स्टँडवर प्रवासी घेऊन त्याच मार्गे परत रिटर्न जातील। अशा प्रकारे फेरबदल करण्यात आलेला आहे आणि तसेच याबाबत आम्ही नोटिफिकेशन काढलेलं आहे। नोटिफिकेशन्स आणि वाहतुकी वळवण्याबद्दलचे बोर्ड्स आम्ही 4 दिवस अगोदरच लावलेले होते, जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती होईल की आता या तारखेपासून वाहतूक वळवणार आहेत याबद्दल। तसेच आम्ही सर्व सोशल मीडियावर सर्व प्रकारच्या याच्यावर आम्ही ते लोकांना आवाहन करण्यात आलेले आहे। किती तारखेपर्यंत? आता त्यांचं काम त्यांना मी जे विचारलं की हे काम किती दिवसात होऊ शकतं, तर त्यांचं म्हणणं आलं की 1 ते 1.5 महिना या कामाला लागू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे। कारण मोठं काम आहे, पूर्ण स्टेशनला स्टील गर्डर बसवायचं आहे त्यांना, त्यामुळे 1-1.5 महिना या कामाला लागणार आहे। तरी नागरिकांना जाहीर आवाहन आहे की पोलिसांना सहकार्य करावं व पर्यायी मार्गाचा वापर करावा। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।